बुंदीचा झारा कोणताही न वापरता, बुंदी न पाडता आज मी बनवते रसरशीत असे मस्त टेस्टी 10 मिनिटामध्ये बनणारे मोतीचूर लाडू। तुम्ही कधी बनवलेले आहेत का हे मोतीचूर लाडू? जर तुम्ही हे मोतीचूर लाडू बनवले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की पहा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हा शाबू तांदूळ घेतलेला आहे। तर मोठा शाबू तांदूळ असतो ना, त्याच्यापेक्षा एक छोटा असतो। तर हा छोटा शाबू तांदूळ मी घेतलेला आहे। तर हा भिजवून घेतलेला आहे, मस्त असा फुललेला आहे, मोकळा सुटसुटीत, कुठेही चिकट झालेला नाही। तर आपल्याला लाडू बनवायचे आहेत म्हटल्यानंतर अशा पद्धतीने हा भिजवून घ्यायचा आहे साबुदाणा। तर खूप काही वेळ लागत नाही या साबुदाणा भिजायला, फक्त 1 तास लागतो। तर हा साबुदाणा 1 कप घेतलेला आहे। तर 1 कप साबुदाण्यासाठी इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे। तर आपल्याला हा साखरेचा पाक बनवायचा नाही, 1 तारी नाही किंवा 2 तारीही नाही, फक्त आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे आणि 1 मिनिट फक्त आपल्याला हा पाक शिजवायचा आहे। तर पाक बनवायचा नाही हे लक्षात घ्या। तर इथे आपल्या पाकाला उकळी आलेली आहे साखरेच्या पाण्याला। 1 मिनिट फक्त आपल्याला थोडंसं नॉर्मल चिकट करायचं आहे पाक, त्यापेक्षा जास्त नाही, हे एक लक्षात घ्या। तर इथे आपला थोडासा चिकट झालेला आहे, जास्त काही नाही। तर इथे आपण आता या पाकामध्ये घालूया फूड कलर। तर ऑरेंज कलर फूड घातलेला आहे इथे। आता आपण या स्टेजला इथे सर्व मिक्स करून झाल्यानंतर जो आपण साबुदाणा भिजवून घेतलेला होता छोटा, तो इथे आता आपण घालूया। तर घालतानाच समजत आहे की किती मोकळा सुटसुटीत आहे, बुंदी जशी असते तसाच सेम हा शाबू आहे। आणि महत्त्वाची टीप म्हणजे साबुदाणा चांगला भिजला तरच आपले हे लाडू मस्त असे रसरशीत बनतील, कुठेही कचकच लागणार नाही, ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या। तर साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे। आता वरती झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटे हा साबुदाणा शिजवून घेऊया। तर मध्ये मध्ये मी अशा पद्धतीने मिक्स करत राहिलेले होते, कारण की साबुदाणा खाली लागू नये म्हणून आपल्याला मध्ये मध्ये हे मिक्स करत राहायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। पुन्हा एकदा मी 1 मिनिटानंतर पाहिलेलं आहे, तर साखरेचं पाणी पूर्ण आटलेलं आहे, साबुदाणा मस्त शिजलेला आहे आणि आतमध्ये पाक मुरलेला आहे साबुदाण्यामध्ये। तर अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा पाकामध्ये शिजवायचा आहे। तर पाक म्हणायचं नाही, तर साखरेचं पाणीच म्हणायचं आहे। नंतर इथे आपण 1 चमचा तूप घातलेला आहे। तुपामुळे चिकटपणा असतो तो निघून जातो आणि खायला पण टेस्टी लागतात। गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि इथे वेलची पावडर थोडीशी घातलेली आहे आणि इथे मगज बिया घालायच्या आहेत। सेम मोतीचूर आपण लाडू बनवतो ना, मोतीचूर सारखेच हे बनवायचे आहेत आणि फक्त इथे आपल्याला साखरेचा पाक बनवलेला नाही, ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। तर थंड झालेला आहे, गोळा बनलेला आहे, बघू शकता, कुठेही चिकटपणा नाही आलेला किंवा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण हवं आहे। तर आता आपण हाताला तूप लावून घेतलेलं आहे। आता छोटे छोटे हे लाडू बांधून घेऊया। तर हे अगदी 10 मिनिटामध्ये लाडू बनले जातात, खूप काही वेळ लागत नाही। इथे फक्त एकच महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे साबुदाणा चांगला आपल्याला पाकामध्ये शिजवायचा आहे। चांगला भिजला तर तो चांगला शिजेल, ही एक लक्षात घ्या टीप। आता इथे आपले सर्व मोतीचूर लाडू बनवून झालेले आहेत। एक तुम्हाला मी तोडून दाखवते की तो कसा झालेला आहे। मस्त असा एकदम रसरशी झालेला आहे, पाक आतमध्ये पूर्ण शोषलेला आहे, पण जसे मोतीचूरचे असतात तशी टेस्ट लागणार नाही, कारण का हा साबुदाणा आहे, पण खायला टेस्टी झालेले आहे आणि बनवायला अगदी 10 मिनिटामध्ये बनतात, खूप सोपे आहेत। तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।